हॅलो स्टुडंट, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील स्वाध्याय 1.1 आणि 1.2 आपण लास्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 सॉल्व्ह करू. तर पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती. तर बघा, या प्रत्येक संख्या 5 अंकीच आहेत. बघा 1 2 3 4 5, हे पण 5 आणि सर्वच संख्या चारही ऑप्शन आपले 5 अंकी आहे. आणि म्हटलेलं आहे की शतकस्थानी 7 असणारी. तर शतकस्थानी म्हणजे एकक दशक शतकस्थानी 7, एकक दशक शतकस्थानी 7, एकक दशक शतकस्थानी 7 आणि शतकस्थानी 7. तर चारही ऑप्शनमध्ये आपल्याला शतकस्थानी 7 दिलेलं आहे. तर करेक्ट ऑप्शन शोधण्यासाठी आपल्याला म्हटलेलं आहे की सर्वात मोठी संख्या. तर आपल्याला सध्या सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर यापैकी सर्वात मोठी संख्या जी असणार आहे तेच आपला ऑप्शन असणार आहे. तर बघा 12,789, 19,782 आणि 18,792, 19,782. बघा 12,000 आणि 18,000चा ऑप्शन तर आपोआप कट होणार आहे. उरला आपला ऑप्शन नंबर बी आणि डी. 19,782 आणि 19,728 पैकी कोणती संख्या मोठी आहे. तर 19,782. ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आन्सर आहे आणि ऑप्शन नंबर डीला टिक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती. तर सर्वात आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊ आणि लहानात लहान संख्या तयार करून घेऊ. मी इथं अंक लिहून घेते. पहिले की 0, 3, 6, 7 आणि 9. तर या अंकापासून आपल्याला पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि मग लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यानंतर त्यामधील फरक काढायचा आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आधी मोठा अंक आधी लिहावा. म्हणजे 9 आधी येणार आहे, त्यानंतर 7, 6, 3 आणि 0. बघा ही 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपण याच संख्या उलट करून लिहू शकतो. पण जर आधी आपण 0 घेतला तर ती 5 अंकी संख्या राहणार नाही, 4च अंकी संख्या होईल. तर म्हणून आपल्याला 3 आधी घ्यावं लागेल. तर 3, 0. बघा याच संख्येचं उलट करायचं आपल्याला. 6, 7 आणि 9. बघा याच संख्येला उलट्या क्रमाने मी इथं मांडणी केलेली आहे. फक्त 0 आधी न लिहिता मी आधी 3 घेतलेला आहे, कारण मग ती 4 अंकी संख्या तयार झाली असती, 5 अंकी तयार झाली नसते. कारण शून्याला एकक स्थानी व्हॅल्यू नसते. शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत ही ऑलवेज सारखी असते. तर आता यामधील आपल्याला फरक काढायचा आहे. तर वजाबाकी करून आपण काढून घेऊ. इथं राहणार आहे 10, हा होईल 2. 10 - 9 इथे 1 येणार आहे. 12 मधून इथं 12 होईल आणि इथे 5 होणार आहे. 12 मधून आपले 7 गेले, 5 राहणार आहे. 5 - 6 होत नाही, 15 कन होणार आहे आणि इथे 6 होऊन जाईल. 15 मधून 6 गेले, इथे 9 येणार आहे. 6 ॲज इट इज आणि 9 मधून 3 गेले, इथे 6 येणार आहे. तर 66951 हा ॲन्सर ज्या ऑप्शनमध्ये असेल तेच आपला प्रॉपर ॲन्सर असणार आहे. तर मी ऑप्शनकडे बघणार आहे. तर कोणत्या 66951 ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ॲन्सर आहे आणि ऑप्शन नंबर सीला आपण टिक करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 1, 3, 5 आणि 1, 5, 3 म्हणजे 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. ते बघा 135 आणि 153 आणि संख्या लिहून घेऊ आणि 3च्या स्थानिक किमतीतील फरक काढू. 153 आणि 135. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की 3ची जी स्थानिक किंमत आहे त्यामधील फरक काढायचा आहे. तर इथे 3ची स्थानिक किंमत आहे 30 आणि इथे 3ची स्थानिक किंमत आहे फक्त 3. यामधील फरक 30 मधून 3 गेले डायरेक्ट 27. ठीक आहे. तर 27 आन्सर ज्या ऑप्शनमध्ये असेल त्याला आपण टिक करून घेऊ. 27 हा ऑप्शन नंबर सी मध्ये आहे, तर ऑप्शन नंबर सीला टिक करून घेऊ. चौथ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये कितीचा अंतर आहे. तर 27,307 आधी मी संख्या लिहून घेणार आणि त्यानंतर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक काढणार आहे. 27,307. तर 27,307 मध्ये बघा 7ची इथे स्थानिक किंमत किती आहे 7 आणि 7 नंतर जितक्या संख्या असणार आहे त्याऐवजी आपल्याला 0 घ्यावे लागणार, म्हणजे हे आलं 7,000. ठीक आहे. आणि दुसरं 7 इथे आहे, एकक स्थानी आहे, म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 7 राहणार आहे आणि यामधील आपल्याला फरक काढायचा आहे. तर सिम्पली सबट्रॅक्शन करून घेऊ, म्हणजे वजाबाकी करू आपण इथं आणि फरक निघून जाणार आहे. इथे येणार आहे 9, 9, 6 आणि 10. 10 - 7 इथं 3 आले, 3, 9, 9 आणि 6. तर 6,993 हा आपला ॲन्सर आला. 6,993 7च्या स्थानिक किमतीमधील फरक आहे.
ऑप्शन नंबर एमध्ये आपल्याला दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर एला आपण टिक करून घेऊ. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर आहे. 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 9, 7, 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत किती? तर तफावतचा अर्थ इथे सांगून देते की फरक असतो. 9, 7, 0 आणि 4 या अंकाचा वापर करू आणि आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करू आणि लहानात लहान संख्या तयार करू. मोठ्यात मोठी संख्या बघा इथे तयार होणार आहे आपली. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आधी 9, 7, 4 आणि 4 नंतर शेवटी येणार आहे 0. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. आणि लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी या संख्येचं उलटं पण आधी आपण 0 एकक स्थानी घेऊ शकत नाही, कारण 0ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सारखी असते म्हणून. तर आधी 4 येणार आहे, 4 नंतर 0, 7 आणि 9. मधील आपल्याला तफावत काढायची म्हणजे फरक काढायचा. फरक काढण्यासाठी आपण वजाबाकी करून देऊ. इथे बघा 0 मधून 9 जात नाही म्हणून 10 होणार आहे. इथे 3 होऊन जाईल, 10 मधून 9 गेले ते 1 आलं. 3 मधून 7 जात नाही, इथे होणार आहे 13. हा होऊन जाईल 6. 13 मधून 7 गेले, इथे राहिले 6. 6 मधून 0 गेले, इथे राहिले 6. 9 मधून 4 गेले, इथे राहिले आपले 5. तर 5661. तर हा ऑप्शन जिथे असणार ते आपण टिक करून घेऊ. ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला दिलेला आहे. ऑप्शन नंबर डीला टिक करून घेते मी तर सिम्पली. ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए मायनस बी आणि बी मायनस ए याच्या किमती किती आहे? तर आपण हे बघा, एक नंबर लाईनवरून मी एक एक्झाम्पल देऊन इथं सांगते की ए कोणतीही संख्या असेल. फॉर एक्झाम्पल इथं नंबर लाईनवर हा 0 पासून सुरू होते. हे 1, 2, 3 आणि 4 कोणत्याही आपण संख्येचं एक्झाम्पल इथं घेऊ शकतो. सपोज करा काय म्हटलेलं आहे, ए ही बीच्या आधीची संख्या आहे. ठीक आहे, तर हा ए आहे, हा बी आहे, किंवा आपण कशालाही ए आणि बी मानू शकतो, पण आधीचा अंक हा ए असणार आहे. याला 3लाही आपण ए म्हणू शकतो, ए आणि हा बी. तर ए हा बीच्या आधीचा अंक आहे. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे की ए मायनस बी. ठीक आहे, नेक्स्ट म्हटलेलं आहे की ए मायनस बी आणि बी मायनस ए. ए मायनस बी काढू आणि बी मायनस ए काढू. ठीक आहे, किती होणार आहे आपलं? तर ए मायनस बी म्हणजे 1 मायनस 2, किंवा जर आपण 3 आणि 4 या किमती ठेवल्या तर 3 मायनस 4 आन्सर सेमच येणार आहे. टाकून तुम्ही बघू शकता. तर 1 मायनस 2. ठीक आहे, प्लस मायनस इंटू मायनस. 1 मधून 2 जात नाही, मधून 2 मधून 1 मायनस करू तर 1 येणार आहे. मोठ्या संख्येचा चिन्ह इथं मायनस 1 येणार आहे. तर बी मायनस 1 परत म्हटलेलं आहे की बी मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. 2 मधून 1 गेले 1. तर मायनस 1 आणि प्लस 1 हा आन्सर आला. याऐवजी आपण संख्या चेंज करूनही बघू शकतो. बघा मी संख्या चेंज करून दाखवते इथं. फॉर एक्झाम्पल आपण 3ला ए मानलं आणि 4ला बी मानलं, तर असं म्हटलेलं आहे इथे की ए जी ही संख्या ना आधीची संख्या आहे. ठीक आहे, आणि बी त्याच्यानंतरची संख्या आहे, आणि ह्या संख्या नॅचरल आहे, नॅचरल नंबर आहे, एकानंतर एक येणारे आहे. तर ए ही आधीची संख्या आहे, तर 3 ए असणार आहे, आणि त्यानंतर 3 नंतर ऑब्व्हियसली 4 येते, तर 4च बी असणार आहे. तर ए मायनस बी बघा इथं, म्हणजे 3 मायनस 4 असेही जर आपण ठेवले तर मायनस एकच आन्सर आला, कारण 3 मधून 4 जात नाही. 4 मधून 3 मायनस केला आपण, मायनस 1 आन्सर आला. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आणि परत म्हटलं आहे की बी मायनस ए म्हणजेच 4 मायनस 3, तर 4 मायनस 3 केलं तर 1 आले. तर -1 + 1, तर -1 + 1 हाच प्रॉपर आन्सर येतो जर आपण ए मायनस बी आणि बी मायनस एमध्ये टाकून बघितलं तर. तर -1 आणि +1 हा ज्या ऑप्शनमध्ये दिलेला असेल आपण त्या ऑप्शनला टिक करून घेऊ. तर ऑप्शन बघूया आपण. तर -1 आणि +1 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर 1ला टिक करून घेऊ. ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आन्सर आहे. 7व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. तर यासाठी सर्वात आधी विद्यार्थ्यांना मूळ संख्या जी आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लक्षात ठेवावी लागणार आहे. आणि फर्स्ट पेजवरच चार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे की मूळ संख्या कोणत्या आहे. 1 ते 10, 10 ते 20 असे 100 पर्यंत मूळ संख्या दिलेल्या आहेत. त्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या म्हणजे सोपं जाणार आहे. तर मूळ संख्या ज्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही किंवा ज्याचा कॉमन विभाज्य फक्त एकच असतो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर 70 आणि 80 च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहे 71. हे विद्यार्थ्यांना लक्षातच ठेवावं लागणार आहे. दुसरी संख्या आहे 73 आणि 79. या 3 संख्या आपल्याला 70 ते 80च्या दरम्यान मूळ संख्या मिळतात. त्यांची बेरीज करून घेऊ. 1 आणि 3 तर 4 आले, 4 आणि 9 तर 13, 1303 हातचा 1 आला, 7 त्रिक 21 आणि 2 22. तर 223. 223 हे 70 आणि 80च्या दरम्यान मूळ संख्यांची बेरीज आहे. पहिल्यांदा मी मूळ संख्या काढले आणि त्यानंतर त्यांची बेरीज केली. ठीक आहे, तर बेरीज आपली इतकी आली 223. ऑप्शन नंबर एमध्ये आपल्याला दिलेलं आहे इथं बघा, ऑप्शन नंबर एमध्ये. तर ऑप्शन नंबर एला आपण टिक करून घेऊ. 223. 70 आणि 80च्या दरम्यान मूळ संख्याची बेरीज आहे 223. स्वाध्याय 1.3 आज आपण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्वाध्यायासोबत.